नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या 7 कलमी कृती आराखड्यानंतर आता 150 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. त्यासाठी पुण्यात ऑर्किड हॉटेल येथे महसूल विभागाची कार्यशाळा, तर यशवंतराव चव्हाण प्रशासन विकास प्रबोधिनी येथे ग्रामविकास आणि नगरविकास विभागांची कार्यशाळा घेण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्येक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी किमान 6 ते 8 तास चर्चा केली आहे. शहरात अचानक पडलेल्या पावसानंतर पाण्याचा निचरा न झाल्यानं महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांचा दर्जा चव्हाट्यावर आल्यानंतर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडसह शहरात कोठेही पाणी साचणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना महापालिकेला दिल्यात. पुणे महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेतन वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी सफाई आयोगाकडे करण्यात आल्यात. याची गंभीर दखल घेत वेतन वेळेवर देण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी प्रशासनाला दिले आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळानं तिकीट दरवाढ लागू केल्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी आवश्यक कामे वेगानं सुरू असून 8 दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड आणि PMRDA च्या कार्यक्षेत्रात PMP कडून प्रवाशांसाठी बस सेवा पुरवण्यात येते. त्यामुळे आता 1 जून पासून प्रवास महागणार आहे. शहरात मार्च तसेच एप्रिल या 2 महिन्यांत उन्हाचा चटका वाढला होता. त्यामुळे पाण्याच्या मागणीतही वाढ झाली होती. अपुरा पाणी पुरवठा आणि वाढलेल्या उन्हामुळे टँकरची संख्याही वाढत चालली होती. महापालिकेकडून आवश्यक पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी देखील वाढल्या होत्या. मात्र गेल्या आठवड्यापासून शहरात सुरू झालेल्या पावसामुळे पाणी पुरवठ्याच्या तक्रारींसह टँकरची मागणीही कमी झाल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. पुण्यातील पशुसंवर्धन आयुक्तालयात औंध येथे महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या BSL-2 आणि BSL-3 जैव सुरक्षा प्रयोगशाळा तसेच राष्ट्रीय संदर्भीय लस चाचणी गुणनियंत्रण प्रयोगशाळा व सुपर स्पेशालिटीज वेटरनरी हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ पार पडला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलंय. यावेळी उपस्थित सर्व मान्यवर, कृषी व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आणि सामान्य नागरिकांशी त्यांनी संवाद साधलाय. मे महिन्यात सलग 4 दिवस मुसळधार पाऊस पडत असल्यानं बारामती तालुक्यातील डोरलेवाडी गावातील नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. जलसंपदाच्या अंतर्गत असलेल्या नाल्याची साफसफाई वेळेवर न केल्यानं घरामध्ये पाणी शिरल्याचं नागरिकांनी म्हटलंय. यामुळे शासनाच्या वतीनं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात पुस्तकांचे वाचन, विविध खेळांच्या माध्यमातून नैसर्गिक बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी पुणे बाल पुस्तक जत्रा हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे मत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केलंय. मुलांवर चांगले संस्कार करणाऱ्या पुणे बाल पुस्तक जत्रेत पुढील वर्षापासून सांस्कृतिक विभागाचा सहभाग असेल अशी घोषणाही त्यांनी केली आहे. पुणे सोलापूर रस्त्यावरील ठेऊर फाटा परिसरात चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेला तलवारीचा धाक दाखवून 16 तोळे सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी परिसरातील घरांना बाहेरून कड्या लावल्या होत्या. त्यामुळे ग्रामस्थ मदतीला बाहेर पडू शकले नाहीत. याबाबत एका ज्येष्ठ महिलाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यातील वेल्हे तालुक्यातील विंझर गाव दत्तक घेतलं असून त्यांच्या खासदार निधीतून विंझर ते नसरापूर दरम्यान 20 बस स्टॉप उभारण्यात आले आहेत. विंझर बस स्टॉपचे उद्घाटन जावडेकर यांच्या हस्ते पार पडलंय. आणि या बातमीसह वेळ झाली आहे पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.